म्हणून तिने आम्हाला घराबाहेर जायला सांगितलंय. भांडण? असं कशावर इतकं भांडण झालं होतं? काय नाही. जाऊ दे कसं, सांग ना मला काय झालं होतं. श्रावणी, हां, श्रावणी, मी तुला सांगितलं तर तुला खूप राग आहे. सानिका, हे बघ मला काही राग वगैरे येणार नाही. श्रावणी, दादा आणि स्वीटीमध्ये भांडण तुझ्यामुळे झालं. माझ्यामुळे? सानिका बघ, प्लीज मला नीट सांग सगळं काय झालंय ते. तिने आम्हाला घराबाहेर काढलं. शुभवारी हे सगळं काय तुम्ही घर सोडून जाताय? हो मॅडम. का? तसं काही कारण नाही आहे, पण पण मित्र होत ना, तरी खरं कारण सांगणार नाहीस मला? तसं काहीच नाही, खरंच सांगतोय मी तुम्हाला. मला माहिती आहे खरं कारण काय. माझ्यामुळे तुम्हाला घर सोडून जावं लागतंय. तुझ्या आणि स्वीटीच्या भांडणाबद्दल सानिकाने सांगितलं मला सगळं. अरे मी हरले तर तू घर सोडून जाशील अशी पैस लावायची काय गरज होती तुला? नाही, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. मग आता नवीन घर सुद्धा मीच तुम्हाला बघून देणार. काय? खरं का काय? भाई, एकदम येळेवर आलीस बघ श्रावणी. म्हणजे आम्ही आता तोच विचार करत होतो का आता एवढं सगळं सामान घेऊन जायचं कुठं. त्याने जरा गप बसतेस का मॅडम? हे बघा, आधीच तुमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत. आता माझ्या अडचणीत पडून तुमची अडचण नका वाढू. मी काय ना काहीतरी करतो, तुम्ही निश्चिंत राहा. काय निश्चिंत रे? आणि तू काय करणार आहेस? शुभ, आज तू माझं इतकं महत्त्वाचं काम केलंस, मी इतकंही नाही करू शकत का तुझ्यासाठी? अहो मॅडम, ते माझं कामच आहे. अहो त्याचा मोबदला मिळतो मला. शुभू, तू काय फक्त तुझं काम करत नाहीस दरवेळेला, कायम माझ्या मदतीला धावून येतोस. स्वतःचा कधीच विचार करत नाहीस. माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतोस. आणि आज मला तुझी मदत करायची संधी मिळते तर तू ती नाकारतोयस. नाही, हे बघ, मी मदत करणारच आहे. मॅडम प्लीज ऐका. ती स्वीटी तुम्हाला माहिती आहे, ती आधीच तुमच्यावर चिडली आहे. आता नवीन रोष वाढवून नका घेऊ तिचा तुम्ही. प्लीज ऐका. शुभू, अरे मॅडम खरंच सांगतोय, ऐका. मी नवीन घर बघतोय आमच्यासाठी. अहो सगळं व्यवस्थित करणार मी, खरंच सांगतोय. तुम्ही नका यात पडू. मॅडम घ्या. अरे शुभ, ती करत होती मदत तर करू द्यायची होती ना. कुठे जाणार होता आता आपण? तायडे, आई, अण्णा, चला आवरा पटपट, आपल्याला निघायला पाहिजे. अहो, ते श्रावण, अरे काय चाललंय बाई? सानू, या बारणा व्यवस्थित ठेव. हे धर, शिस्तात ठेवा. आई, आता आपण कुठं जायचं? आपण ना दुसऱ्या घरी जायचंय. कोणत्या घरी? हाय ना तुझा शुभू मामा, तो घेऊन जाईल. ते आपलं नवीन घर. आई, अण्णा, सगळं घेतलं ना? वय हा. जरा थांबा. अहो, अंबाबाईचा फोटो राहिला होता.
ही तुझ्या घराची किल्ली. अण्णा, सानू, चला बसा. अरे पण कुठं जायचं? आई, पहिला इथनं निघूयात, पुढचं बघूत नंतर. मी आहे ना. चला चल. थांबा. मम्मी इथं का आली आहे? काय करायला ही? तुम्ही इथून कुठं बी जायचं नाही. मम्मी अगं काय करायलेस? अगं जाऊ दे की त्यासनी. तसं पण त्यांची 2 दिवसांची मुदत संपली आहे. कोणी दिली होती मुदत? कोणीच नाही. शुभूनं स्वतःच ठरवलं होतं. त्याने चॅलेंज केलं होतं मला, अगं 2 दिवसात हे घर खाली करणार. मग जाऊ दे की त्यासनी. तू कशाला थांबवलेस? शुभू आणि शुभूची फॅमिली कुठं बी जाणार नाही. का? का म्हणजे? मी सांगते म्हणून. मम्मी तू नको पडूस ग या समध्यात. का पडू नको? तू तुझी मनमानी करणार आणि मी गप्प बसू? अगं मी मनमानी करत नाही मम्मी. शुभू माझा ऐकत नाही ना. मग इथं कोणालाच राहायचा अधिकार नाहीये. बस स्वीटे, आता तू एक बी शब्द बोलायचा नाही. हा मम्मी अनुराधाताई, तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि स्वीटी काय बोलली ना ते मनाला लावून घेऊ नका. ती रागाच्या भरात ना काय बी बोलते. तुम्ही हे समज सामान आतमध्ये ठेवू शकता आणि तुमचंच घर असल्यासारखं राहा. काय खरं काय? हाय अंबाबाई, अगदी वेळेवर धावून आलेस ग. मीनाक्षीताई, नाही उपकार झाले बघा तुमचे. हो अनुराधाताई, त्यात उपकार कसले? हा, तुम्ही एवढी वर्ष इथं राहताय म्हटल्यानंतर तुम्हाला घरातनं कसं बाहेर काढू? तुम्ही काय बी काळजी करू नका, बिंदास राहा. थांबा सानू, फोटो दे. हे बघा, हे घ्या. तुम्हाला आवडतंय ना? आत्ताच ताजं घातलंय आवळ्याचं. अगं सांग चल की आपण काढू ना सगळं सामान. चल वय बोय. आये बाय. स्वीटीच्या आईने हे असं अचानक का केलं असेल? एवढ्या मोठ्या मनाच्या त्या आहेत, असं आजवर तर कधी जाणवलं नाही. मग आजच असं काय घडलं असेल?